हे माझं पिल्लू मस्त शायनिंग मारत ना गाडीवरती बसला होता आणि मी पण छान अशी रेडी झाले होते, कारण आम्हाला जायचं होतं फिरायला. म्हणजे ठरवलं होतं फिरायला जायचंय, थोडीशी शॉपिंग करायची. तर म्हटलं चला बाबा फायनली आज जाऊया, कारण त्यांना जर सुट्टी असली ना तरच त्यांनी नेतात, नाही तर सुट्टी नसली ना मग त्यांची पण धावपळ होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आज सुट्टी आहे तर ठरवलंय तर जाऊया. सगळ्यात पहिला आम्ही गेलो होतो गार्डन मध्ये. हे गार्डन ना तुम्ही याच्या अगोदर पण बघितलं असेल, पण आम्ही खास करून ना साठी आलो होतो, कारण त्याला ना आम्हाला बोटिंग मध्ये बसवायचं होतं. आम्ही भरपूर वेळा बसलोत, पण हे माझं पिल्लू अजून एकदाही कधीच बोटिंग मध्ये बसलं नाही. तर त्याची रिॲक्शन बघण्यासाठीच आम्ही आलो होतो आणि त्याची शॉकिंग रिॲक्शन होती बरं का. एवढा एन्जॉय करत होता ना आणि इकडून तिकडे बघत होता ना, म्हणजे तो पहिल्यांदा बसला होता पण खूप छान वाटत होतं त्याला बघून. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो अद्विकचीच खरेदी करायला, त्याला कपडे वगैरे बघायचे होते. आता मनासारखे कपडे भेटतात नाही भेटत ते तर खूप लांबची गोष्ट आहे, पण या माझ्या वाघाला फक्त खेळायचं होतं. तो म्हटलं तुम्ही कपडे घ्या नाही तर काही घ्या, मला खेळू द्या. मस्त खेळत होता. त्याच्यानंतर अद्विकची थोडीशी खरेदी झाली. त्याच्यानंतर माझ्या खरेदीकडे आले, म्हणजे माझं चाललं होतं काय ज्वेलरी काय म्हणजे गोष्टी शोधायच्या, कारण 14 एप्रिलची खरेदी ना माझी आत्ताच चालली होती. मी काय ऑनलाईन गोष्टी पण चेक केल्या होत्या, पण त्या ना मला काय आवडल्या काय नाही आवडल्या. त्याच्यामुळे म्हटलं ऑफलाईनच घेऊया, कारण ऑफलाईन गोष्टी पण सगळ्या व्यवस्थित भेटतात आणि काय गोष्टी ना ऑनलाईन पण मी मागवणार आहे. तर मस्त असं ना माझ्या ज्वेलरी चेक करायचं चाललं होतं. मग माझ्या आहोंना विचारत होते हे घेऊ का ते घेऊ, मग त्यांनी म्हटले की ते घे, कारण त्यांच्या सजेशनने घेतलं ना की मला खूप मनाला शांती भेटते की हा आपण व्यवस्थित घेतलंय. त्याच्यानंतर मंगळसूत्र वगैरे माझं बघायचं चाललं होतं आणि कन्फ्युजन एवढं होतं ना, हे घेऊ ते घेऊ असं मनात ना कन्फ्युजन चालू होतं. आणि माझं कसं आहे माहितीये का, जर एखादी गोष्ट नाही आवडली आणि तीच घेतली ना तर ते मनात ना सारखं राहतं की आपण तेच घेतलं असतं तर बरं झालं असतं, तेच घेतलं असतं तर बरं झालं असतं. मला आवडल्या त्याच्यामुळे मी त्या गोष्टी घेतल्या. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला खरेदी वगैरे ना मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल, तर नक्कीच मोठा ब्लॉग बघा. तर चला भेटूया मोठ्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.